ही जी आदिशक्ती आहे ना, ही आदिशक्ती जगज्जननी जी आहे, ही तीन देवतांचं एकत्रीकरण आहे. तीन देवता कोणत्या? ब्रह्म, विष्णू, महेश. या तीन देवतांना तीन कामं त्यांनी वाटून घेतलेली आहे. ब्रह्मदेवाने या सृष्टीची उत्पत्ती करायची, विष्णूने या उत्पत्तीचं पालन पोषण करायचं, आणि भगवान शंकराने या पृथ्वीतलातील जीवजीवांचा म्हणजे राक्षसी वृत्तींचा संहार करायचा. म्हणजे उत्पत्ती, पालन पोषण आणि लय हे तीन काम या त्रिदेवतांनी वाटून घेतली. पण या तिघांनाही, या तिघांचं जिथं अधिष्ठान एकत्रित येतं त्या अधिष्ठानाला आदिशक्ती जगज्जननी म्हणतात. कारण का? या जगज्जननीची उत्पत्ती सांगितलेली नाही. उत्पत्ती म्हणजे जन्म. या जगज्जननीचा जन्म कधी झाला नाही माहिती. आणखी तिचं स्वरूप सांगत असताना तिला गुण नाही. आपल्याला गुण आहेत बरं का. आपल्याला दोन गुण आहेत. एक आहे सद्गुण आणि दुसरा आहे दुर्गुण. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दोन गुण आहेत. सद्गुण आहेत, दुर्गुण आहेत. पण आता कलियुगामध्ये असं झालंय, माणसाकडं 99 सद्गुण असले तर एक का होईना पण दुर्गुण आहे, आणि 99 दुर्गुण असले तरी एक का होईना त्याच्याकडे सद्गुण आहेच. असं एकत्रीकरण गुणांचं आणि अवगुणांचं आहे. विठ्ठल आता आमचे सूर्यवंशी डॉक्टर आलेत ना आपले बोळेवाडीचे. कुठे आहेत? बसलेत का? हा बसलेत बरं का. डॉक्टर आहेत आमचे. औषध आहेत आपल्याकडे, औषध. या औषधामध्ये किंवा गोळीमध्ये, मेडिकलमध्ये काही गोळ्या मिळतात, त्या गोळीमध्ये देखील काही गुण आहेत, काही अवगुण आहेत. काय गुण आहेत? गोळी खाल्ल्याबरोबर आपलं दुखणं निघून जाते. जे समजा डोकं दुखत असेल, डोक्याची गोळी खाल्ली, डोक्याची गोळी खाल्ली की दुखणं, डोकं दुखायचं बंद होते. हा काय आहे? गुण आहे. अवगुण काय? कडू लागते ना. हा काय आहे? होय ना, बरोबर आहे का नाही? गोळी कडू हा तिचा अवगुण. पण ती खाल्ल्यानंतर डोकं दुखायचं बंद राहते. हा काय आहे? गुण आहे. माणसाचं पण तसंच आहे. सगळे गुणी नाहीत आणि सगळे अवगुणी नाहीत. कारण हे आहे कलियुग. या कलियुगाचा महिमाच असा आहे, गुण आणि अवगुणांनी बनलेलं हे आपलं मानवी जीवन आहे. विठ्ठल कारण युगाबरोबर ही गुण आणि अवगुण वेगवेगळी झाली. कशी कशी ऐका. पहिला आहे सत्ययुग, नंतर आहे त्रेतायुग, परत आहे द्वापारयुग, आणि आता चालू आहे ते कलियुग. सत्ययुगामध्ये गुण आणि अवगुण लांब लांब लोकांमध्ये राहत होते. राक्षस लोकांमध्ये अवगुण राहत होते, सत्य लोकांमध्ये गुण राहत होते. सत्य लोकांमध्ये दुष्काळ नव्हता, सत्य लोकांमध्ये असत्यपणा नव्हता, खोटेपणा नव्हता, चोरी नव्हती, लबाडी नव्हती, भ्रष्टाचार नव्हता, फसवणूक नव्हती, पिळवणूक नव्हती. असं हे सत्ययुग होतं. सत्ययुग निघून गेलं आणि मग परत आलं त्रेतायुग. या त्रेतायुगामध्ये गुण अयोध्येमध्ये रामाच्या रूपानं आला आणि अवगुण रावणाच्या रूपानं लंकेत गेला. आता ती श्रीलंका झाली बर का. गुण हा रामाच्या रूपानं अयोध्येत गेला आणि रावणाच्या रूपानं लंकेत गेला. त्रेतायुग संपलं, द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये गुण आणि अवगुण दोन लोकांमध्ये नाही राहिले, दोन देशामध्ये नाही राहिले, एका कुटुंबामध्ये राहायला लागले. हो, गुण आणि दोष. हस्तिनापूरला गुण धर्मराजाच्या रूपाने राहायला लागला आणि अवगुण दुर्योधनाच्या रूपाने राहायला लागला. आलं लक्षात? आता गुण जवळ जवळ यायला लागले बरं का. युग गेलं की गुण आणि अवगुण जवळ जवळ यायला लागले. सत्ययुगामध्ये लांब लांब होते, दोन लोकांमध्ये होते.
त्रेतायुगामध्ये एका देशामध्ये आले, एका धर्तीवरती आले, आहे का नाही? फक्त मध्ये समुद्राची पाण्याची तेवढी सीमा होती, बाकी काही नव्हतं. मग त्रेतायुग संपलं. द्वापार युगामध्ये गुण आणि अवगुण हे एका कुटुंबामध्ये राहायला लागले. दुर्योधन आणि धर्मराजा युधिष्ठिर. चला, द्वापार युग पण निघून गेलं आणि आता कलियुग आलं. मग या कलियुगामध्ये गुण आणि अवगुण एका शरीरामध्ये राहायला लागले. आता एका शरीरामध्ये राहायला लागले. आता मी तुमच्या समोर 1 तास उभा आहे. आता मी गुण उधळतोय. परत बाहेर गेल्यावर तुम्हाला काय माहिती मी 22 तास काय करणार आहे. त्यावेळी मी अवगुण पण उधळू शकतो ना. एका शरीरामध्ये गुण आणि एका शरीरामध्ये अवगुण. आत्ताही कलियुगाची परिस्थिती आहे. म्हणून माणसाच्या अंतःकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार हे गुण आहेत आणि एखादा चांगला सात्विक गुण आहेत. विठ्ठल विठ्ठल मग आपल्या अंगी गुण अवगुण आहेत. या जगदंबेच्या ठिकाणी गुण पण नाही, अवगुण पण नाही. नाथ महाराजांनी सांगितलं तिची उत्पत्ती नाही आणि तिच्याकडे गुण पण नाही. मग कशी आहे? निर्गुण आहे. जगदंबा कशी आहे? निर्गुण आहे का नाही? नाथ महाराजांनी वर्णन केले. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, ओह महिषासुर मर्दाना लागोनी, ओह महिषासुर मर्दाना लागोनी, विविध तापाची करावया झाडणी, विविध तापाची करावया झाडणी, भक्ता लागती पावसी निर्वाणी, ऐका बाबा दोघवा मानिग, ऐका बाबा दोघवा मानिग, दोघवा मानिग, ऐका बाबा दोघवा मानिग. कशी जगदंबा? अनादी. अनादी आहे, तिची उत्पत्ती नाही. गुण आहे का? नाही हो. निर्गुण, अनादी निर्गुण. प्रगटली भवानी, मोह नावाचा महिषासूर मारण्यासाठी ती प्रगट झाली. मोह नावाचा महिषासूर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. बाहेरचा मोह नावाचा राक्षस मारता येतो, हातापायाचा राक्षस मारता येतो, पण मोह नावाचा राक्षस मारता येत नाही. मोह नावाचा राक्षस मारता येत नाही. आता मला सांगा, या जगामध्ये मोहरहित कोण आहे का? प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा मोह आहे. मोह. आणि हा मोह काय आहे? महिषासूर आहे. नाथ महाराज म्हणतात तो काय आहे? महिषासूर आहे. आणि महिषासुराची कहाणी तुम्हाला माहिती आहे. तो काय चांगला आहे का? देवदेवतांना त्रास दिला, ऋषीमुनींना त्रास दिला, ऋषीमुनींची कीर्तन भजन बंद पाडली, ऋषीमुनींचे यज्ञ होम हवन बंद केले. आणि हाच महिषासूर मेला असं म्हणू नका. कारण का? आज पण काही लोकांना भजन कीर्तन जर असेल तर त्यांच्या तळपायाच्या मस्तकाला जाते. हे दुसरे कोण नाही, हे महिषासुराच्या योनीतले परंपरेतले त्याचे अनुयायी आहेत. नाही 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 नाही, त्याची वंशावळ आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं आता मला सांगा, काही असलं तरी भजन कीर्तन आणि आप्पांनी सांगितल्याप्रमाणे हरिनामाशिवाय कोणत्या गोष्टीची पूर्णता होत नाही. दारू पिऊन मेलेला माणूस जरी असला तरी त्याच्या मैतीला गेल्यानंतर, अंत्ययात्रेला गेल्यानंतर आम्हाला आता विश्वात मके देवे म्हणावंच लागते. तुळशीच्या मंजुळा त्याच्या तोंडात घालाव्याच लागतात. म्हणजे हरिनामाशिवाय. बरं आहे का बाबा? वर्ष श्राद्ध आहे आणि गौतम पाटीलचा डान्स बार ठेवलाय, असं आहे का? वर्ष श्राद्ध आहे म्हणून 5-10 बोकडं कापली, असं आहे का? नाही हो. वर्ष श्राद्धाला होईना, पण हरिनामाशिवाय पर्याय नाही, हरिकीर्तनाशिवाय पर्याय नाही. मी का सांगतो? हा मोह नावाचा राक्षस प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कशा कशाचा मोह आहे आपल्याला? अक्रूरजींनी 5 गोष्टीचा मोह सांगितला. 5 गोष्टी बरं का. आता मी मराठीमध्ये सांगतो, मला सांगायला वेळ नाही. पहिला मोह आहे आपल्याला रूपाचा.
रूपाचा, दुसरा मोह आहे रुपयाचा, तिसरा मोह आहे सत्तेचा, चौथा मोह आहे प्रतिष्ठेचा आणि पाचवा मोह आहे सन्मानाचा. विठ्ठल रूपाचा मोह प्रत्येकाला आहे. रूपाचा मोह प्रत्येकाला आहे. आपल्याला रूप नाही चांगलं मिळालं, आपला जोडीदार चांगला असावा असा मोह आहे. एखाद्या मुलीला विचारलं, बाई तुला कसला नवरा पाहिजे? ती म्हणती शाहरुख खान सारखा पाहिजे. जॉकी सराफ सारखा नको, शाहरुख खान सारखा पाहिजे. दुसरं मग का म्हणते? मोह कशाचा आहे? रूपाचा मोह आहे ना. प्रत्येकाला रूप आवडतं, आहे का नाही? म्हाताऱ्या माणसाकडे कोणी बघत नाही, तरुणाकडे बघतात, तरुणीकडे बघतात. मग या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बलात्कार काय कमी होतात का? कशामुळं? रूपामुळं. आजपर्यंत हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त बलात्कार हिंदू धर्मातील मुलींवरती झाली. मुसलमानांच्या मुलींवरती का झाले नाहीत? कारण त्यांनी आपलं रूपच दावलं नाही. ते रूप दावत नाहीत. आपल्या मुली रूप दाखवण्यासाठी कितीतरी अट्टहास करतात. पण हा रूपाचा मोह वाईट आहे, घातक आहे. कधीतरी त्रास देतो, घात करतो. मग रूपाचा मोह पहिल्यांदा आहे. दुसरा मोह आहे रुपयाचा, पैशाचा मोह. बर का प्रताप सरपंच, आम्हा कीर्तनकारांना जर 1000 रुपये कमी दिले तर आम्ही 10 किलोमीटर गाडी पाठीमागे आणतो. का? रुपयाचा मोह. आणि आता रुपयाचा मोह किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि रूपाचा मोह का असू नये? कारण का आपल्या मानवी गरजामध्ये पैसा अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या या कलियुगामध्ये मनी इज गॉड. पैसा म्हणजेच देव मानला जातो. देवाला किंमत नाही, पैशाला किंमत आहे. ज्या देवाकडे पैसा आहे तो देव कुलपाच्या आत आहे का नाही? बांधावल्या मसोबाला कुलूप नाही, बांधावला मसोबा कोणी चोरून नेत नाही, पण मंदिरातला देवच चोरून नेतात. विठ्ठल मग भीती कशाला आहे? पैशाला. देवाला भीती नाही हो. ज्या देवाकडे सोनं ना नाही तिथं राजकारण आहे, तिथं वाद आहे, तिथं भांडणे. पैसा जिथं आहे तिथं या सगळ्या गोष्टी आहेत. मग रुपयाचा मोह सगळ्याला आहे. आणि समाजाने पैशाला देव मानल्यामुळं ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमत आहे. मला जर एखादा म्हटला तुला एका हाताने, उजव्या हाताने देव देतो आणि डाव्या हाताने 1 लाख देतो, मी देव घेणार नाही, 1 लाख रुपये घेईन. विठ्ठल मी माझं सांगत नाही, तुमचं सांगतोय. देवाचं काय? देवाचं काय घेणं देणं नाही. प्रत्येक पैशाच्या पाठीमागं लागलेले आहे आणि त्याला किंमत आहे ना. तुकोबारांनी देखील सांगितलं, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, जोवरी चळन गातोवरी म्हणते माझा.